नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमातही आपण सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षको, या भूतलावरील प्रत्येक जीव हा निसर्गाचा भाग आहे. आजतागायत ही साखळी टिकली, वाढली, अव्याहतपणे सुरळीत सुरू आहे, कारण प्रजनन ही निसर्गाने प्रत्येक जीवमात्राला दिलेली एक अनमोल देणगी आहे. प्रत्येक झाडाला फूल येणे, फळ येणे अपेक्षित असे, तसेच मानवी जीवनातही ते सहज नैसर्गिक आहे. प्रेक्षको, एखाद्या तरुणीचे 2चे 4 हात होऊन पुढे ते कुटुंब वाढणे अभिप्रेत असते, पण असे 3-4 वर्षात न झाल्यास मनात शंका येते, ती वंध्यत्वाची. सध्याच्या काळात वंध्यत्व ही वाढत जाणारी समस्या एखाद्या जोडप्याची नसून, कुटुंबाची नसून, तर समाज स्वास्थ्याची आहे. वंध्यत्वावर उपाय, उपचार, नवनवीन टेक्नॉलॉजी यावर बरीच चर्चा होते. पण या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन जर विचार केला तर एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे वंध्यत्व टाळता येऊ शकते का? म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे वंध्यत्वावर प्रतिबंध. आणि यासाठीच आज आपण आमंत्रित केले आहे द ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटरचे संचालक डॉक्टर संदीप माने यांना. डॉक्टर, तुमचं हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर संदीप माने यांचं ठाण्यातील पहिलं सरोगेट, डॉक्टर संदीप माने यांचं द ओरिजिन फर्टिलिटी सेंटरचे ते संचालक आहेत. तसेच ठाण्यातील पहिलं सरोगेट बाळ या जगात आणण्याचा मान जातो तो डॉक्टर संदीप माने यांना. 30 वर्षे वंध्यत्वाशी झगडल्यावर एका स्त्रीला 55व्या वर्षी गर्भधारणा होऊन बाळ झालं, तेही डॉक्टरांच्या उपचारांमुळेच. भारतातील पहिले लॅप्रोस्कोपिक सर्वायकल स्टिच ऑपरेशन यशस्वी करण्याचा मानही डॉक्टर संदीप माने यांना जातो. युरोपमधल्या आघाडीच्या फर्टिलिटी मासिकामध्ये जगातल्या सर्वश्रेष्ठ अशा 15 क्लिनिक्समध्ये डॉक्टर माने यांच्या क्लिनिकचा समावेश आहे. तसेच BBC वर्ल्ड न्यूजनेही डॉक्टर संदीप माने यांच्या कार्याची दखल घेतली आहे. आईबाबांना जन्म देणारा प्रसूती तज्ज्ञ म्हणून अनेक पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. आजचा आपला हा कार्यक्रम चालू राहणारच आहेत, पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती की आपण आपला जो कार्यक्रम सुरू आहे त्या विषयाला धरूनच आपण प्रश्न विचारावे. याशिवायच आपण जेव्हा आपल्या डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर सांगतो तेही तुम्ही तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा किंवा टिपून घ्यावा. याशिवाय तुम्ही जेव्हा फोन प्रश्न विचारत असता तो आमच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा. पण तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील. आपले प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 2490 8050 2498 8050. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आम्ही आमच्या कार्यक्रमात सर एक असं नवीन काय म्हणणार की ज्या लोकांना वेळ नसतो किंवा जे आपल्यापर्यंत त्या वेळात उपलब्ध होऊ शकत नाही त्यांच्यासाठी खास ईमेल ID आम्ही प्रोव्हाइड करतो, जेणेकरून ते आपल्याला प्रश्न विचारतात. अगदीच आपल्याला आत्ताच प्रश्न आलाय म्हणून आपण तो आधी घेऊया. आपल्याला बँगलोरहून प्रश्न आलेला आहे आणि बरेच प्रश्न आले, त्यातला आपला एक जो खूप गरजेचा आहे तो आपण आधी घेतोय. बँगलोरवरून प्रश्न आहे. गुणवंत वसंतराव माटे आपल्याशी सांगत होते की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची एक स्पर्म मोटिलिटी कमी आहे आणि त्यांनी बरेच उपचार घेतलेले आहेत. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? स्पर्म मोटिलिटी जे तुम्ही विचारताय हा प्रश्न पुरुषांच्या वंध्यत्वाशी जोडलेला आहे. आता आपण पुढे जाऊन चर्चा करणार आणि पुरुषांचे स्त्रियांचे सगळे कारण जे ती नीट समजूनच घेऊया. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता अशी सुरुवात करूया की औषधं घेऊन शुक्रजंतूंची मोटिलिटी किंवा संख्या वाढवण्याचा प्रयत्न असतो. कारण सोपं औषधी ट्रीटमेंट घेऊन काम झालं तर बरं, नाही मात्र झालं तर पुढे जाऊन ICSI ट्रीटमेंट, IVF ॲडव्हान्स ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते. तर मोटिलिटी कमी आहे म्हणून प्रेग्नन्सी होणारच नाही असं नाही आहे. पण त्यांनी आता भरपूर जर उपचार घेतले आहेत, गोळ्या औषधं खाऊन झाले आहेत, तर मला वाटतं त्यांनी मनाची तयारी करावी की ॲडव्हान्स ट्रीटमेंट घ्यायची वेळ येऊ शकते त्यांच्यावर. नक्की सर, त्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळालं असेल. सर, आपण आज चर्चा करणार आहोत ते वंध्यत्वावर प्रतिबंध याच्यावर. सर्वप्रथम सर, वंध्यत्व कधी म्हणता येईल की वंध्यत्व आलं म्हणून? हो ना, आता कसं आहे बघा, मी फार थोड्या वेळाला लक्षात येतं मला की वंध्यत्व थांबवण्याबाबतीत डिस्कशन्स फार थोडे होतात आणि त्याची ट्रीटमेंट, त्याचे उपचार असं खूप काही डिस्कशन. आज माझ्या मनात आलं की हा विषय असा हाताळूया आपण की पहिलं तर काय वंध्यत्व म्हणजे काय समजूया. बघा,
आता लग्न जर वेळेत झालं आहे, 25 ते 30च्या वयात जर प्रेग्नन्सीचे प्रयत्न चालू आहेत, तर वर्ष काय 2 वर्ष दिले जरी तरी चालतंय. आणि त्या वेळात नाही झाली प्रेग्नन्सी तर उपचारांसाठी जावं. 30 ओलांडलं असेल मात्र 1 वर्षाच्याच अवधीनंतर पुढची मदत घ्यायची गरज येऊ शकते. 35 नंतर तर मात्र खूपच बिकट परिस्थिती असते, 6-1 महिनेच मॅक्सिमम. त्यामुळे व्यंधत्वाचं डेफिनेशन स्त्रीच्या वयाला घेऊन बदलत जातं आणि अशा अवधीनंतर जर प्रेग्नन्सी नाही घडली तर मात्र पुढची मदत घेणं गरजेचं बनतं, असं त्याचा अर्थ आहे. नक्कीच. म्हणजे सर, आत्ताच्या काळात जसं करिअरच्या मागे लोक धावतात किंवा या गोष्टीची तितकी माहिती नसल्यामुळे या गोष्टीपासून लांब आहेत. सर, बराच त्रास वाढलेला दिसतोय, तो किती प्रमाणात आहे? फार गंभीर प्रमाण आहे बघा. म्हणजे व्यंधत्व आपल्याला लक्षात येत नाही बघा, कारण हा विषय डिस्कस केला जात नाही, उघड्याने बोलला जात नाही. कोणी जर फर्टिलिटीला ट्रीटमेंटला जात असतील तरी कदाचित घरातल्यांनाही माहीत नसतं, पण त्याचं प्रमाण भयंकर आहे. गेल्या 1 दशकामध्ये 10 वर्षांमध्ये जवळजवळ ते दुप्पट झालं आहे. आणि स्पेशली भारतामध्ये जगभरातल्या सगळ्या कपल्सपैकी 20% कपल्स भारतात आहेत. आमच्या पॉप्युलेशनमध्ये कमीत कमी 10% म्हणजे 100रातल्या 10 लोकांना व्यंधत्वाचा त्रास आहे. आणि त्या 10% लोकांपैकी 60-65% 35-30च्या नंतरच्या त्या वयातले आहेत. आणि बाय द वे 25 ते 30 ह्या यंग वयाच्या लोकांमध्ये सुद्धा 35% प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं नाही आहे की नुसतं वयच घेऊन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ह्या आपल्या जीवनशैलीला घेऊन बरेच काही परिणाम होत आहेत, ज्यामुळे व्यंधत्वाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. आपल्याला पहिला फोन आलेला आहे. वंदना बोलतात आपल्याशी अंबरनाथून. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो. हा मॅडम, माझा असा प्रश्न होता की माझी पाळी आली का त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी पडतात, त्याचा काय परिणाम होतो का प्रेग्नन्सी राहण्यासाठी? पाळी आली आहे त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी पडतात. आपलं वय काय आहे? माझं वय आता आहे 28. 28. आणि काही पहिलं बाळ वगैरे आहे का? बाळ आहे, 5 वर्षाची मुलगी आहे. बरं सर, अजून काही तुम्हाला विचारायचं? सॉरी, मला नीट प्रश्न ऐकू नाही आला, पण पाळीमध्ये गाठी आहेत, त्यांना पहिलं बाळ आहे आणि आता सध्या हा त्रास होतोय. बरं. आणि वयाचं काय सांगितलं? 28 वर्ष. बरं. आता वय चांगलंच आहे तुमचं. आणि पाळीमध्ये जर गाठी पडतायत तर असं दिसतंय की गर्भ पिशवीचा प्रश्न असू शकतोय किंवा हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स असू शकतोय. आता पहिलं मूल झालं त्यावेळेला कदाचित सगळ्या गोष्टी ठीकच होत्या. आता मधल्या वेळामध्ये काही बिघड झाले असतील, काही वजन वाढतं, काही वेळेला काही गाठी आल्या असतील, तर आता जर थोडा वेळ देऊन प्रेग्नन्सी झाली नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन ह्या विषयाला घेऊन काही टेस्ट असतात, तुमच्या ब्लड टेस्ट आहेत, सोनोग्राफी आहेत, ह्या सगळ्याला घेऊन जर काही कारण मिळालं तर त्यावरती थोडेसे उपचार करून मॅटर सुटू शकतं. तुमच्या केसमध्ये पॉझिटिव्ह काय तर पूर्वी झालेली प्रेग्नन्सी, त्यामुळे बॉडीने प्रूव्ह केलेलं आहे आणि पुढचं काम बरंच सोपं होऊ शकतं. सर, अगदी त्यांचा प्रश्न जसा होता तसं सर त्याला जोडूनच असा प्रश्न आहे की बऱ्याच स्त्रियांना असं असतं की पहिलं बाळ असतं आणि त्यानंतर मग त्यांना वंध्यत्व येऊ शकतं का? हो ना. आता हा मगाचा प्रश्न तोच विषय बघा की ज्यांना पहिलं बाळ होतं त्यांना कदाचित चिंता कमी असते, बिकॉज एक बेबी आहे, पहिली गोष्ट ती. दुसरं की त्यांची मनं तेवढी टेन्शन मध्ये नसतात, कारण एक बाळ असल्या कारणाने ते जरासे आनंदी असतात. पण त्यांना काही वेळेला जेव्हा पुढच्या बाळाची गरज लागते, कारण नंतर जाऊन काही वेळेला विचार बदलतो, काही वेळेला पहिल्या बाळाच्या मागणी येते की मला भाऊ किंवा बहीण पाहिजे, अशा प्रेशर खाली जेव्हा ते येतात मग काही वेळेला वेळ निघून गेलेली असते. मग आता बघा ना, हल्ली काय खाण्यापिण्याचे जे काही आहेत प्रकार, वजन वाढतात, हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतो, स्मोकिंग असतंय, काही वेळेला काही अजून विकार येतात आणि त्यामुळे दुसऱ्या बाळाच्या वेळेला जेव्हा ते प्रयत्न करतात त्या वेळेला सुद्धा ही अडचण येऊ शकते. बरोबर. नक्कीच तुम्हाला प्रश्न कळालाच असेल आणि नक्कीच याची उत्तरही आपल्याला डॉक्टरांकडून सविस्तर मिळतात. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. रेश्मा बोलतायत यवतमाळहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. मला सरांना प्रश्न विचारायचा होता. मला तुम्ही 5 वर्षाची मुलगी आहे आणि 1 वर्षानंतर पुन्हा गर्भधारणा 2 वेळा झाली होती मला, 1.5 महिन्याची. तर मी ती ठेवली नाही, मला लहान होती म्हणून मुलगी लहान होती म्हणून? हो, ठेवले नाही मी, 1च वर्षाची होती म्हणून. तर मी नंतर कॉपरेटिव्ह बसवली आणि 2 वर्षानंतर ती काढून टाकली. आता 2 वर्ष झाले काढली मी. अच्छा. तर मॅडम 2 वर्षापासून प्रयत्न करत आहे पण राहत नाही. आणि त्याचा रिपोर्ट वगैरे सगळं माझं नॉर्मल आहे, बरं, पूर्ण व्यवस्थित आहे.
नक्कीच, तर धन्यवाद. त्याच्यासाठी मी प्रश्न काय नाही, ऐकू आला नाही. सर, त्यांचा असा प्रश्न आहे, त्यांना 5 वर्षाची मुलगी आहे आणि त्याच्यानंतर त्यांना 1 वर्षाची मुलगी होती आणि बाळ लहान होतं म्हणून त्यांनी अबॉर्शन झालेलं होतं, केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी कॉपर्टी बसवली. आज 2 वर्ष झालेत, त्या प्रयत्न करतायत बरं, पण बरं. होत नाहीये. होय, सॉरी, मला तुमचा प्रश्न नीट ऐकून नाही आला. पण आता हा जर असा विषय आहे बघा की कॉपर्टी मधल्या वेळात जर वापरली गेली आहे आणि पहिली प्रेग्नन्सी नंतर टर्मिनेशन झालं आहे, तर आता जर अडचण येते तर त्याची 2 कारण दिसतात बघा. एक पॉसिबल काय, तर ते टर्मिनेशन करताना काही वेळेला गर्भपिशवीवर इजा होते, काही वेळेला ट्यूब्स मध्ये इन्फेक्शन होऊन गर्भनलिका बंद होतात, मग त्यामुळे सुद्धा अडचण येऊ शकते. आणि असं जर झालं आहे तर तुम्हाला परत डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणालात कॉपर-टी. आता कॉपर-टी हा एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रासेप्शनचा मार्ग आहे, पण कॉपर-टीने सुद्धा काही वेळेला इन्फेक्शन्स होतात, त्यावेळेला ब्लिडिंग जास्त होतं काही लोकांमध्ये. मग जर बॅक्टेरिया वर चढून जर गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन झाली किंवा ट्यूबमध्ये इन्फेक्शन झाली, तर जी क्रिया 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी सहजासहजी झाली ती व्हायला आता मात्र अडचणी येऊ शकतं. तर तुमच्या केसमध्ये हे 2 मागचे बॅकग्राऊंड रिझन्समुळे तुम्ही डॉक्टरांची मदत घ्यावी. म्हणजे प्रेग्नन्सी राहू शकते पण त्याला थोडासा विलंब लागू शकतो असं होऊ शकतं. आणि डॉक्टरांची आपल्याला मदत होय. लागेल. सर, तुम्ही इतक्यात असं आम्हाला सांगितलं की बरंच हे प्रमाण सध्याच्या काळात वाढलेलं आहे आणि ते प्रमाण वाढलेलं आहे, पण त्याची नक्की सर कारण काय आहेत? आता मगाशी बोलतोय आपण तसं जीवनशैली बदलली आहे आणि लोक काळजी घेत नाही आहेत. उशिरा लग्न होण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. लग्न उशिरा होऊन करिअरच्या मागे जाऊन प्रेग्नन्सीचे प्रयत्न त्याहूनही अजून विलंब केला जातो. मग ह्या सगळ्यामध्ये वय वाढतं आणि त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आता ह्या खाण्यापिण्या धावपळीच्या लाईफस्टाईल मध्ये स्ट्रेस येतो, टेन्शन्स असतात, या सगळ्याला घेऊन बॉडीचे हॉर्मोन्स बिघडतात. खाणं पिणं वेळेवर नसल्याने वजन खूप वाढतात. आता हल्ली किती दिसतं बघा की लोकांची वजन वाढलेली असतात आणि ते हॉर्मोनशी लिंक्ड असतं. मग इम्बॅलन्स हॉर्मोन्स, पीसीओडी सारखे प्रश्न, वेळेवर स्त्रीबीज न बनणं, हे सगळं प्रमाण वाढलेलं आहे, याची काळजी घ्यायला हवी. आणि पुरुषांमध्ये स्मोकिंग, अल्कोहोल, इवन पुरुषांचं वजन वाढणं, ह्या सगळ्याला घेऊन सुद्धा हे प्रश्न आपण आटोक्यात आणले पाहिजेत. नक्कीच. आपल्याला फोन आलेला आहे पुढचा. पांडुरंग बोलतायत आपल्याशी विरारहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, हा मॅडम, नमस्कार. अच्छा, माझा मॅडम प्रश्न असा आहे की आमचं लग्न होऊन 14 वर्ष झाली आहे. मिसेसला थायरॉइडचा प्रॉब्लेम आणि थायरॉइड, त्याच्यावरती आम्ही बरेच आयव्हीएफ पण केलेले आहे, पण कुठेही सक्सेस भेटलेले नाही. त्याच्यानंतर मासिक पाळी जी मिसेसची आहे ती बऱ्याच औषधा कमी पण होत आलेली, त्याच्यावरती पण उपचार केले, पण कुठेही असं त्याच्यातनं पण क्लिअर असं भेटलेलं नाही. तर खरोखर उपचार पद्धतीने काय आम्हाला आमच्या दाम्पत्याला चान्सेस आहेत का ह्या पद्धतीने? तर त्याबद्दल जरा मला माहिती पाहिजे. तुमच्या मिसेसचं वय किती आहे? 34 इयर्स आहे आणि माझं 43 इयर्स आहे. पहिलं काही बाळ वगैरे आहे का आपल्याला? काहीच नाही मॅडम. 14 वर्ष उपचार, 7 ते 8 वर्ष कंटिन्यू उपचार करतोय आम्ही. बरं, चालेल. धन्यवाद पांडुरंगजी. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत कळेला. तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ, पण आता तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत विशेष माहिती. बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वंध्यत्वावर प्रतिबंध आणि यावर मार्गदर्शन करतात डॉक्टर संदीप माने सर. आपण ही चर्चा अशी चालूच ठेवतोय, पण तत्पूर्वी तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला खास टिप्स देणार आहे. सर, आपल्याला वारंवार सांगतात की स्त्रियांनी त्यांचे वयाचं महत्त्व हे समजायला हवं. करिअरच्या मागे लागून किंवा लग्न झाल्यावरही प्रेग्नन्सी जास्त लांबू नये, त्यामुळे तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. सर, आपली ही चर्चा चालूच राहते, पण आपल्याला पांडुरंग यांचा फोन आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मिसेसला थायरॉइडचा त्रास आहे आणि त्यांनी आयव्हीएफचे पण प्रयत्न केलेले आहेत, तरी त्यांना उपचार काही मिळाला नाहीये. हो ना, थायरॉइडचा त्रास खूप कॉमन आहे बघा. हा एक विषय महत्वाचा आहे, पण त्याला काही गोळ्या जे काही असेल निदान करून टेस्ट करून गोळ्या दिल्या की थायरॉइड कंट्रोलमध्ये येतं. आता तेवढ्याने तो प्रश्न सुटला असायला हवा, मात्र तसं जर नाही झालंय तर आणि काही कारण असू शकतात, मिसेसची म्हणा, स्त्रीबीजांची, गर्भनलिकेची किंवा शुक्रजंतूंची. मग आता ज्या काही कारणांसाठी हा प्रश्न आहे, तुम्ही उपचार सुरू केले, छोटे उपचार घेतले असतील, थायरॉइडला ट्रीटमेंट दिली आहे आणि जर हा प्रश्न सुटला नाही तर मग तुम्ही IVF चा प्रयत्न केला, कारण शेवटी ही ऍडव्हान्स टोकाची ट्रीटमेंट करण्याची वेळ येते काही वेळेला.
हे चांगलं आहे, माझ्या मते ह्यात काहीच चुकीचं नाही. पण 34च्या वयाला घेऊन IVF ला पण फेलियर येऊन पूर्वीची 7-8 वर्ष अशी गेल्यानंतर मात्र आता काळजी आहे तुम्हाला की आता कसं होणार. तर प्लीज लक्षात घ्या की कारण हे महत्वाचं आहे शोधणं. जर ह्यातली स्त्रीबीज कमजोर आहेत किंवा गर्भपिशवी, तर ह्याला घेऊन तुमच्या त्या स्पेशलिस्ट डॉक्टरांनी तुम्हाला तो फीडबॅक द्यावा की आपलं कुठलं कारणीभूत आहे ह्या फेलियरसाठी, आणि मग ती पावलं. काही वेळेला IVF परत एकदा काय दोनदा काय लोकांवर 4-4 वेळा IVF करायची पण वेळ येते. हा तुमच्या डॉक्टरांशी डिस्कशन करून ठरवण्याचा मार्ग. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. अमोल बोलतायत विरारहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, बोला. हा मॅडम, माझं नाव अमोल डोंगरे आहे. मी विरारहून बोलतोय. माझ्या मिसेसला प्रेग्नेंट राहते ती, पण ते 2 महिन्यानंतर ते मिसकॅरेज होतं त्याचं. ते नक्की कारण काय ते मला विचारायचं होतं डॉक्टरांना. बरं, तुमच्या मिसेसचं वय किती आहे? 29. 29. हा, बरं, चालेल, धन्यवाद. सर, काय सांगाल, त्यांची मिसेस जे आहे, म्हणजे आता त्यांचं 29 वय आहे आणि 2 महिने झाले की मिसकॅरेज होतं. आता ह्याला आम्ही काही वेळेला रिकरंट मिसकॅरेज म्हणतो. किती वेळा जे झालं आहे, समजा 2दा पेक्षा जास्त झालंय तर रिकरंट म्हटलं जातं. आता सारखी प्रेग्नन्सी पहिल्या 3 महिन्यात जर जात असेल तर हा काळजीचा विषय येतो. बघा, तुम्ही आजच्याच पेपरमध्ये वाचला असेल की भारतामध्ये मिसकॅरेज होण्याचं प्रमाण जगभराच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आहे. आणि ह्याचं आता मेन कारण काय असतं अशा वेळेला की स्त्री बीज काही वेळेला कमजोर असतात. आपल्या वाईफच्या केसमध्ये हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स असू शकतो. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज जीन्स असतात, त्याच्यात काही वेळेला बिघाड असू शकतोय. गर्भपिशवीमध्ये एखादा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे रिकरंट मिसकॅरेज झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर टेस्ट कराव्या लागतात. बाय द वे, एकदा होणं, 2दा होणं, 3दा झाल्यानंतर 4थी प्रेग्नन्सी पण काही वेळेला नॉर्मल होऊ शकते आणि कित्येक जणांना होतं. हे तुम्हाला रिअश्युरिंग वाटेल, पण याचा अर्थ नुसतं आपलं दरवेळेला ते होऊ द्यायचं आणि त्याची व्यवस्थित काळजी नाही घ्यायचं हे चुकेल. मला वाटतं प्रॉपर टेस्ट करून कारण शोधण्याचा प्रयत्न करून जर ते मिळालं तर त्यावर उपचार करायचे. जर ते नाही मिळालं तर मग पुढची प्रेग्नन्सी करून परत एकदा प्रयत्न करायचा. नक्कीच. सर, तुम्ही काही स्लाइड आणलेल्या आहे ज्याद्वारे आपल्या प्रेक्षकांना कळेल नक्कीच की सर आपल्याला, म्हणजे सर त्या स्लाइडद्वारे आपल्याला कळतं की आपली शरीर रचना कशी आहे आणि ते आणखीन समजायला सोपं जातं. होय, ही स्लाइड बघूया आपण. आता इथे बघा, ही गर्भपिशवी आहे, गर्भनलिका आहे आणि तिथे अंडकोश आहे जिथे स्त्रीबीज तयार व्हायचं, आणि तो ब्लू मध्ये दाखवलाय तो शुक्रजंतू एक दाखवला आपल्याला. आता स्त्रीबीज ही सगळ्यात महत्वाची, आणि ती जर त्या गर्भनलिकेमध्ये दुसऱ्या बाजूने आत आली असतील एका बाजूने, आणि शुक्रजंतू जर रिलेशन्सच्या मार्गाने जर गर्भपिशवीत चढून जर ती गर्भनलिकेमध्ये पोहोचले शुक्रजंतू, तर ही प्रेग्नन्सी ट्यूब मध्ये सुरू होते आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती परत गर्भपिशवीत येते आणि तिथे रुजून वाढत असते. तर ह्याला घेऊन आज आता तुम्ही उजवीकडे बघताय स्त्रियांचे फॅक्टर्स म्हटले आपण जिथं की स्त्रीबीज, एग्स ज्याला म्हणतो आपण, ट्यूब्स गर्भनलिका आणि गर्भपिशवी युट्रस, असे हे 3 पार्ट्स आहेत जे महत्वाचे बनतात. आणि पुरुषांमध्ये शुक्रजंतूंच्या रिलेटेड खाली वाचताय तुम्ही काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी, म्हणजे किती नंबर आहेत, किती हलणारे फास्ट मुव्हिंग आहेत आणि किती नॉर्मल लुकिंग आहेत. हे असे फॅक्टर्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. पुरुषांचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे व्यंधत्वाला घेऊन आणि ते ऑलमोस्ट इक्वल झालंय. पूर्वी स्त्रियांच्या व्यंधत्वाचं प्रमाण जास्त असायचं आणि काही वेळेला कॉम्बिनेशन असतं पुरुषांचं आणि स्त्रियांचं. मात्र टेस्टमध्ये एकही कारण जर नाही मिळालं तर त्याला आपण अनएक्सप्लेन म्हणतो. ही गोष्ट फार थोडे गायनेकोलॉजिस्ट समजावतात, फार थोड्या पेशंटच्या लक्षात येतं. त्यांचं काय असतं ना, सर सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत आणि ते बस होणार आहे म्हणतात, पण त्यालाही प्रमाण आहे आणि त्या प्रमाणामध्ये वेळेमध्ये नाही झालं तर टेस्ट कराव्या लागतात किंवा ऍडव्हान्स ट्रीटमेंट करावी लागते. बरोबर आहे. आजकाल स्त्रियांमध्ये PCODचं प्रमाण जास्त दिसतं आणि त्यामुळे ते एक वंध्यत्वाचं महत्वाचं कारण आहे. नक्की PCOD म्हणजे काय? हो ना, शॉर्ट फॉर्म आहे तो. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिझीज. म्हणजे काय तर वजन काही वेळेला वाढतं आणि त्याला घेऊन स्त्रियांचे जे हॉर्मोन्स असतात बघा, मेंदूतनं येणारे हॉर्मोन्स असतात, स्त्रीबीज बनवतात आणि मग तिथून आलेले इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्स गर्भपिशवीवर परिणाम करून पाळी आणत असतात. तर वजन वाढल्याने ते मेंदूतनं येणारे हॉर्मोन्स मध्ये बिघाड येतो, म्हणून वेळेवर स्त्रीबीज बनत नाही, म्हणून पुढचे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्स नीट येत नाहीत आणि पाळी वेळेवर येत नाही. इररेग्युलर पिरियड्स, जास्त वजन, तेलकट चेहरा
ऍक्ने आणि केस जरा जास्त जाणवणं, हे सगळं ते पॉलिसिस्टिक ओव्हरी डिझीजचा प्रकार. आता ह्याला आम्ही ब्लड टेस्ट पण करतो, हार्मोनच्या टेस्ट चेक करतो आणि सोनोग्राफी. मग आता ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आणि असे जर काही फीचर्स कोणामध्ये असतील तर ते पीसीओडी समजलं जातं. आणि वेळेवर स्त्रीबीज तयार होत नाही, इरेग्युलर पाळी, हे इनफ आहे समजायला की त्यामुळे व्यंधत्व येतं. मग त्याला आम्ही गोळ्या देतो, इंजेक्शन असतात, वेळेवर स्त्रीबीज बनवायचं. पण हे काही प्रमाणातच खावं. गोळ्या 6, 8, 10 महिनेच खायच्या, त्याच्यानंतर ह्या गोळ्यांचा परिणाम बॉडीवर उलटा होतो. अच्छा, हे जाणून घेणं सर गरजेचं आहे. लोकांना असं बऱ्याच वेळा वाटतं की गोळी दिली आहे म्हणजे आता वजन कमी होत नाहीये, म्हणजे मी आता ही परत सुरूच केली पाहिजे. म्हणजे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि वजन, ह्या पीसीओडी मध्ये वजन कमी करायला जर कोणा स्त्रीला आपण म्हणतो त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्या खूप प्रयत्न करत असतात, त्या खूप टेन्शन मध्ये असतात त्या गोष्टीला घेऊन, आणि ते होत नसतं कमी. पण तरी प्रयत्न चालू ठेवावा, नक्कीच वाढू नाही द्यायचं. कमी नाही झालं तर आता ते चालेल, पण वाढवायला नाही पाहिजे. सर, यासोबतच फायब्रॉइड हे खूप महत्वाचं कारण आहे आणि ते कळतही नाही, कारण लोकांना वाटतं ते मेन्सेस संबंधी आहे. तर नक्की सर त्याचे लक्षणं काय असतात किंवा काय उपचार सांगता येईल? फायब्रॉइड हा एक नैसर्गिक गाठ असते, मसलची गाठ आहे. गर्भपिशवीमध्ये फायब्रॉइड असणं खूप कॉमन आहे. एशियन आणि आफ्रिकन लोकांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण जर 100 स्त्रियांची सहज सोनोग्राफी जर केली तर त्यांना अचानक आढळेल की 25-30% केसेसमध्ये तुम्हाला छोटा किंवा मोठा फायब्रॉइड मिळून जाईल आणि त्यांना माहिती पण नसेल. ते 2-2 प्रेग्नन्सीज पण झाल्या असतील, नॉर्मल डिलिव्हऱ्या पण झाल्या असतील, पण त्यांना ते कळलं नाही. मग फायब्रॉइड केव्हा त्रास देतात? जर ते गर्भपिशवीच्या आतल्या बाजूला यायला लागले, पाळी जर हेवी व्हायला लागली, दुखायला लागलं पाळीच्या वेळेला जास्त जर, तर मग तो फायब्रॉइड त्रासदायक झालाय. तो फायब्रॉइड गर्भपिशवीमध्ये आत आल्याने रुजण्याच्या क्रियेवरती परिणाम करतोय आणि म्हणून व्यंधत्व येत आहे. मग त्यामुळे फायब्रॉइड जरी असले तरी त्याला काही सर्जरी करायलाच लागते असं नाही आहे. पण जर ते त्रासदायक झाले किंवा व्यंधत्व त्याच्यामुळे व्हायला लागलं तर मात्र ते फायब्रॉइड काढून मग पुढे जावं लागतं. अजून एक सांगावंसं वाटतं की फायब्रॉइड काढल्यानंतर सुद्धा काही वेळेला ते परत वाढतात. मग ह्याला घेऊन काही टेन्शन नाही घ्यायला हवं. म्हणजे स्वतःहून जाऊन जर तुम्ही गोळ्या घेत असाल पोटात दुखतं म्हणून, तर हे घेणं पूर्णतः बंद करा. चुकीचं आहे, कारण जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल, डॉक्टर नक्कीच त्याची चिकित्सा करतील आणि योग्य तुम्हाला उपचार सांगतील. सर, एंडोमेट्रियोसिस आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे जेव्हा गर्भाशयाच्या आतलं आपल्याला खास तेव्हा वाढ होते आणि सूज येते, तर त्याविषयी सर काय सांगा? आता हा एंडोमेट्रियोसिस विषय कुतूहलाने सांगतो मी तुम्हाला की मी जेव्हा लोकांची लॅप्रोस्कोपी कुठे बाहेर झालेली बघतो त्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस आहे असं लिहिलेलं असतंय, पण 9 आउट ऑफ 10 90% लोकांना ते समजवण्यात नाही येत, कारण हा विषय थोडासा कठीण आहे समजवायला. थोड्या साध्या भाषेत सांगतो बघा, गर्भपिशवीचं अस्तर जे असतं, जे पिरियडला पडत असतं, ते अस्तर काही वेळेला पोटात जाऊन रुजतं, अंडकोशामध्ये म्हणा किंवा ट्यूब्सच्या भोवतीने, आणि तिथे ते पिरियड सारखं ब्लिडिंग जे होतं त्याला जायला जागा नसते आणि म्हणून आपल्याला अडचणी दुखतं खूप पोटामध्ये. एंडोमेट्रियोसिसला पाळीच्या वेळेला आणि पाळीच्या 2 दिवस अगोदर जर दुखणं खूप आहे तर ते एंडोमेट्रियोसिसमुळे असू शकतं. पण व्यंधत्व कसं करतं हे आजपर्यंत सायन्सला नीट कळलेलं नाही आहे. पण एक आपल्याला माहिती आहे की ज्या कोणामध्ये एंडोमेट्रियोसिस आहे त्यांच्यामध्ये गर्भपिशवी तुरजण्याची क्षमता थोडी कमी होऊ शकते, पण हे सगळ्यांनाच त्रास देतं असं नाही. कित्येक लोक आहेत ज्यांच्यात एंडोमेट्रियोसिस असून सुद्धा प्रेग्नन्सी होत असते. हो, नक्कीच. सर, गर्भनलिकेचा दोष असणं हे खूप वेळा दिसून येतं आणि त्यामुळे वंध्यत्व येणं हे एक कारण आहे. तर त्याच्यामध्ये सर काय कारण असतात? मी तुम्हाला सुरुवातीची स्लाइड दाखवली बघा, स्त्रीबीज आणि शुक्रजंतू जेव्हा एकत्र ट्यूब मध्ये मिळतात तर त्या ट्यूब काही वेळेला बंद होतात टीबीच्या आजारामुळे किंवा क्लॅमिडिया बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे. मग ह्या आपल्याला लॅप्रोस्कोपी मध्ये जर ट्यूब बंद दिसल्या तर आपण त्या उघडायचा प्रयत्न करतो आणि उघडून सुद्धा काही वेळेला प्रश्न सुटतो. मात्र त्या डॅमेज असतील आणि उघडत्या नाही आल्या तर मात्र मग आपल्याला IVF ची मदत घ्यावी लागते. इथे अजून एक म्हणेन, काही लोकांमध्ये डॅमेज ट्यूब असतात म्हणजे बंद नाही पण त्यांची क्रिया अफेक्ट झाली असते म्हणून एक्टॉपिक प्रेग्नन्सी होते. प्रेग्नन्सी ट्यूब मध्ये अडकून धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा वेळेला काही वेळेला ती ट्यूब काढावी पण लागलेली असते. गर्भनलिकेचे हे असे दोष असतात. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. महादेव बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार महादेवजी. हॅलो. हा सर, मी इचलकरंजीहून बोलतोय, कोल्हापूर. हा, आमचं 9/6/2010 ला लग्न झाले. म्हणजे वर्ष 6 महिने वर्षाला
असं पाळीच येत नाही. पाळी येत नाहीये, वर्ष झालंय. नाही, लग्न झाल्यापासूनच म्हणजे वर्ष तिचं पहिल्यापासूनच ती ही आहे. वर्ष 6-6 महिने येत नाही, पाळी येत नाही. बरं चालेल. धन्यवाद महादेवजी, तुमचा प्रश्न आम्हाला पूर्णपणे कळालेला आहे. नक्कीच डॉक्टर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतीलच. याशिवाय ज्या प्रेक्षकांना आपल्या डॉक्टरांचा पत्ता हवा असेल, फोन नंबर हवा असेल, तेही उत्सुक असतील डॉक्टरांचा पत्ता घेण्यासाठी. पण आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वंध्यत्वावर प्रतिबंध आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संदीप माने. नक्कीच तुम्हाला डॉक्टरांकडे स्वतःहून जाऊन थेट संपर्क साधून असे काही आपले उपचार असतील ते घ्यायचे असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा पत्ता, फोन नंबर आणि ॲड्रेस लागेल. तर तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. डॉक्टर संदीप माने, ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर, ठाणे पश्चिम, शाखा, मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 21712333 किंवा 45. मोबाईल क्रमांक आहे 9930146565. वेबसाईट आहे www.theoriginfertility.com. मेल आय डी आहे info@theoriginfertility.com. ही चर्चा चालू राहणारच आहे, पण आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. कैलाश बोलतायत आपल्याशी. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार, मी बळवंतराव बोलतो, सोलापूर. बोला. हा मॅडम, आम्ही हिस्टोस्कोपी केली, लग्नाला 6 वर्ष झाली. आणि एका डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी परत लॅप्रोस्कोपी करण्याचा सल्ला दिलाय. मग लॅप्रोस्कोपी करण्याची आवश्यकता आहे का? त्यामध्ये फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहेत आपल्या हिस्टोस्कोपी मध्ये. अच्छा. हा, मग आता लॅप्रोस्कोपी करावी का? आणि काही परत चान्सेस नाहीत झाले. म्हणजे आम्ही 6 वर्षाला ट्रीटमेंट घेतोय रेग्युलरली, पण काही उपाय झाला नाही त्याच्यावर. तुमच्या मिसेसचं वय किती? मिसेसचं वय 22 वर्ष आणि माझं वय 28 वर्ष. बरं, चालेल. धन्यवाद बळवंतजी, तुमचा प्रश्न कळाला. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मिसेसची हिस्ट्रोस्कोपी झालेली आहे आणि त्यांना लॅप्रोस्कोपी सांगितलेली आहे. 6 वर्ष झाले ते ट्रीटमेंट घेत आहेत आणि फॅलोपियन ट्यूब ही ओपन आहे, तर ती करावी का? राईट. बरं, आता 2 प्रश्न आहेत मला वाटतं. पहिल्या प्रश्नामध्ये पाळीच्या रिलेटेड ॲबनॉर्मॅलिटी काही जी होती, तर पाळी जर वेळेवर येत नसेल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय आता, तर तिथे गर्भपिशवीचा दोष असू शकतो किंवा हॉर्मोन्सचा दोष असू शकतो. मग हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम असेल तर तो सोपा प्रॉब्लेम आहे. गोळ्या औषधं देऊन आपल्याला पाळी वेळेवर आणून प्रश्न सोडवता येतो. गर्भपिशवीचा दोष असेल, गर्भपिशवी डॅमेज्ड असेल, तर मात्र ऍडव्हान्स सर्जरी वगैरे लागू शकते. हा जो दुसरा प्रश्न जो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आता काय विचारलं मला, तो ट्यूब बंद नाही आहे, हिस्ट्रोस्कोपी झाली आहे. बघा, असं आहे ना की हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी हे ऑपरेशन जनरली एकदम केलं जातं. आपण 2 वेगळ्या भागात नाही करत. काही कारणास्तव तुमची हिस्ट्रोस्कोपी फक्त झाली आणि आता लॅप्रोस्कोपी, म्हणजे बघा ना, हे एक ऑपरेशन जे 2 वेळात होतंय, 2 अॅनेस्थेसिया लागतंय, 2दा त्रास होतो आहे. पण जर प्रेग्नन्सी घडत नाही आहे, IVF अवॉइड करायचं आहे, तर लॅप्रोस्कोपी करून, वय जर चांगलं आहे तर छोटे उपचार करून 6-8 महिने देणं योग्य राहील. मग हिस्ट्रोस्कोपी जरी झाली असेल तर लॅप्रोस्कोपी वेगळ्याने करणं योग्य आहे, चालेल तसं. नक्कीच. आणि सर, त्याआधी आपल्याला ब्रेकला जाण्याआधी महादेव यांचा फोन आलेला कोल्हापूरहून. त्यांचंही असं म्हणणं आहे की त्यांचं 2010ला लग्न झालं आणि मेन्सेस येत आहेत, जातात किंवा नाही येत. आपण याविषयी उत्तर दिलेलं, पण सर थोडक्यात काय सांगाल? मगाशी तसं म्हटलं तसं की 2010 म्हणजे 5-6 वर्ष जर झाली आहेत. पाळीचा प्रॉब्लेम म्हणजे कसा असतो बघा, स्त्री बीज किंवा गर्भपिशवी ह्या 2 कडे आपला विषय जातो आणि त्यावेळेला हॉर्मोनच्या टेस्ट करणं, सोनोग्राफ्या करणं, असे तपास करून त्याला आपण IUI सारखी एक ट्रीटमेंट असते सिंपल म्हणून, किंवा ऍडव्हान्स ट्रीटमेंट IVF ची काही वेळेला वेळ येते, असे उपचार करण्याची गरज लागू शकते. स्त्री बीज कमजोर होण्यामागची कारण काय असतात?
आता वयाप्रमाणे हा निसर्गाचा नियम आहे की 30 ओलांडल्यानंतर 32 नंतर स्त्रीबीज कमजोर व्हायला होता, हळूहळू सुरू होतं हे. याचा अर्थ संपतात असं नाही, पण व्यंधत्व यायची शक्यता वाढायला लागते. आता हा नैसर्गिक भाग झाला. प्रत्येक स्त्रीमध्ये निसर्गाचा नियम आहे. जन्मतः फिक्स स्त्रीबीज घेऊन जन्म होतो आणि मग हळूहळू ती कमी होतात. मात्र जर आमचं जीवनशैली चांगली नाही, ताणतणाव आहे, खाण्यापिण्याची आमची वेळेवर हे नाही, सवयी बिघडल्या आहेत, ऑपरेशन्स परत परत झाली आहेत, तर अशा सगळ्या कारणांमुळे स्त्रीबीज कमजोर होतात. मग आमची ट्रीटमेंट फेल होते, IUI फेल होतं, IVF वारंवार फेल होतं आणि मग अशा वेळेला स्त्रीबीज इव्हन बाहेर न घ्यायची वेळ येते. सर, पुरुषांमध्ये वंध्यत्व याविषयी बऱ्याच वेळा कमी बोललं जातं आणि त्याची कारणं काय असतात? पुरुषांच्या व्यंधत्वाला घेऊन मी म्हटलं हे प्रमाण खूप वाढलं आहे. आता आपल्या जीवनशैलीकडे आपण सारखं बोट दाखवतो आहे. ताणतणाव म्हणा, आपल्या अवतीभोवतीचं हवामान काय जे बदललेलं आहे, उष्णता काय जी वाढत आहे, इवन मे बी हवा जी काही दूषित व्हायची शक्यता, असं काही गोष्टींमुळे शुक्रजंतूची काउंट आणि मोटिलिटी कमी होणं हा प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे झालं ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, स्मोकिंग ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पुरुष जनरली डॉमिनंट असतात, त्यांचा ताणतणावाचा भाग वाढला की त्यांना एक आउटलेट मार्ग हवा असतो. मग काही वेळेला स्मोकिंग आणि अल्कोहोल सारख्या सवयी लागतात. मग ह्यांचे खूप मोठे परिणाम असतात. मी आश्चर्य करतो कसं काय हे लक्षात येत नाही. अवेअरनेस करणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याच्या वेळा नसतील नीट जर, तर वजनं वाढतात पुरुषांची, त्याला घेऊन सुद्धा शुक्रजंतूंवर परिणाम होतात. त्यामुळे शुक्रजंतूंचं काउंट आणि मोटिलिटी ड्रॉप होणं हे खूप गंभीर प्रमाण घेतं आहे आणि ह्याला घेऊन मला वाटतं लोकांनी काळजी करायला हवी. म्हणजे शुक्रजंतूची मोटिलिटी किंवा त्यांची ते जर कमजोर झाले असतील, मग सर अशा वेळी काय उपचार असतात? ही एक स्लाइड आपण बघूया. आता बघा, शुक्रजंतूंना घेऊन काय काय होऊ शकतं बघा. त्या स्लाइडच्या सगळ्यात वरचा भाग आहे एझोस्पर्मिया, म्हणजे स्पर्म्सच नाही आहेत. त्याच्या खालोखाल लिहिलंय ऑलिगोस्पर्मिया, म्हणजे की थोड्या प्रमाणात आहेत. आणि त्याच्या खालच्या भागात आहे एकदम ॲबनॉर्मल स्पर्म्स. आणि उजवीकडे बघताय तुम्ही, त्यातल्या सगळ्यात पहिला जो आहे तो नॉर्मल स्पर्म दाखवला गेला आहे. आणि स्पर्म्सच्या रिलेटेड कित्येक प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज असतात, ह्या स्लाइडमध्ये दिसत आहेत. तर आता जर असं असेल तर काही गोळ्या असतात, मिनरल्स, विटामिन्स देतो आपण. ते केल्यानंतर आपण स्पर्म्स नॉर्मल करायला बघत असतो, मोटिलिटी वाढवायला, काउंट वाढवायला हॉर्मोनल ट्रीटमेंट, मिनरल्स देतो. असे 3-1 महिन्यांचे प्रयत्न. एवढं करून जर शुक्रजंतूंना इम्प्रूव्ह करता आलं तर काही वेळेला नॅचरली प्रेग्नन्सी घडून जाऊ शकते किंवा IUI ने घडते. पण अशा केसेसमध्ये ऍडव्हान्स ट्रीटमेंट, टेस्ट ट्यूब बेबी लागण्याची शक्यता खूप जास्त असते. मग काउंट कमी, मोटिलिटी कमी किंवा नॉर्मल फॉर्म्स कमी आहेत, म्हणून ऍडव्हान्स ट्रीटमेंट लागण्याची मनाची तयारी ठेवावी लागेल. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. रेश्मा बोलतायत कल्याणहून. नमस्कार. हॅलो, बोला. हा, हॅलो मॅम, मी कल्याणवरून बोलते मॅम. माझे 5-5 महिन्याचे 4 मिसकॅरेज झाले. म्हणजे मग ते राहतच नाही मला, तर काय सांगता येईल का मग? 5 वेळा मिसकॅरेज झाले, पण आपलं वय किती? वय माझं तर 26 वर्ष. 26 वर्ष. आणि आता पाळी येते का? हा, पाळी येते, पण 10 दिवस लांबणीवर येते माझी. बरं, चालेल. धन्यवाद. रेश्मा, तुमच्या प्रश्नाचा नक्कीच आम्ही उत्तर देणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण दाखवणार आहोत आपल्या पुढच्या आठवड्याचा कार्यक्रमाचे विषय, जेणेकरून तुम्हाला कळेल की आम्हाला मेल कुठल्या विषयावर पाठवायचे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. करून घेऊ. डॉक्टर, आपले विषय खूप म्हणजे वंध्यत्वावर प्रतिबंध असं जरी आपण म्हणत असलो तरी ते खूप वास्ट आहे. आपण पटकन असं सांगू शकतो लोकांना की उपचार पद्धती ही खूप प्रभावी झालेली आहे, आणि ते उपचार पद्धती काय आहे? आपण आतापर्यंत बोलतोय की व्यंधत्व का वाढतंय, त्याची कारणं काय, आणि आपण प्रिव्हेंट करण्यादृष्टीने जीवनशैलीचं बोललो आहोत. पण एवढा सगळा प्रयत्न जरी लोकांनी केला तरी सुद्धा व्यंधत्व येऊ शकतं. मग त्यावेळेला आपल्याला उपचार लागतात. पण ते उपचार आपले इफेक्टिव्ह होतात जर आपण काळजी घेतली, वजन आटोक्यात ठेवलंय, स्मोकिंग नाही केलंय, ताणतणाव कमी केलाय, तर उपचार चांगले होतात. तो उपचार बघा, ही एक स्लाइड मी दाखवतो. आपण आता समजा सुरुवातीचा वेळ म्हणतो की 1 वर्ष 1.5 वर्ष दिलं आहे, त्या वेळानंतर कारण नीट शोधावी लागतात. कारण मिळाल्याशिवाय पुढे जाऊ नये.
पुढे जाताना IUI म्हणून एक ट्रीटमेंट आहे, छोटी ट्रीटमेंट आहे, 17-18% सक्सेस रेट, वारंवार कधी फेल होते, म्हणून मग आम्ही लॅप्रोस्कोपी हिस्ट्रॉस्कोपी करून आणखी माहिती गोळा करतो. परत छोटी ट्रीटमेंट ठेवायची म्हणून एक 4-6 महिने प्रयत्न करून शेवटचा मार्ग म्हणजे IVF. असं हे वेगवेगळे मार्ग आहेत. IVF म्हणजे ऍडव्हान्स ट्रीटमेंट झाली, ही पण वेळ काही वेळेला येते. बरोबर आहे सर. नक्कीच याशिवाय आपले बरेच काही उपचार पद्धती आहेत जिथे आपल्याला डॉक्टर सांगत असतात की नेहमीच IVF म्हणतो. ही IVF म्हणजे काय हे जाणून घेण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला कारण माहिती असतात पण उपचार पद्धती कशी असते हे जाणून घेतल्याशिवाय आपला उपचार हे योग्य ठरत नाही. आपण बघूया डॉक्टरांनी आणलेले व्हिडिओ. आता IVF म्हणजे काय बघा, इंजेक्शन देऊन आपण अशी स्त्री बीज बनवली आहेत. नॉर्मली एक स्त्री बीज बनत असतं म्हणून आपण इंजेक्शन देऊन अशी भरपूर बनवली आहेत. आता ही सोनोग्राफी सुरू झाली आहे आणि ह्या अंडकोशातले सगळे स्त्री बीज काढून घेण्यासाठी निडल टाकणार आहोत आपण आणि एक एक अंडकोश त्याच्यातनं स्त्री बीज काढून घेतलंय बघा आता. आणि हे स्त्री बीज त्या फाईन नळीतून ते आपण ट्यूब मध्ये लॅबोरेटरीमध्ये काढून घेतलं आहे. आणि असं एकदा स्त्री बीज हातात आलं की त्यामध्ये हा शुक्राणू निडलने आपण इंजेक्ट करतो. शुक्रजंतूंचा प्रॉब्लेम जर असेल तर ही ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे जिथं शुक्रजंतू स्त्रीबीज एकत्र आणतोय. मग असं केल्यानंतर त्याचं फलन होतं आहे आणि मग हे गर्भ उभे तयार झाले बघा लॅबोरेटरीमध्ये, ते एका नळीतनं घेऊन आपण ते गर्भ आता गर्भपिशवीमध्ये सोडणार आहोत आणि तिथे जाऊन आपण ते तिथं रुजावे अशा हिशोबाने 2 म्हणा किंवा 3 गर्भ सोडणार आहोत. हे असे तिथे जाऊन गर्भ सोडले गेले. तर ह्याला IVF म्हणतो. इंजेक्शन आहेत, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आहेत, महिन्याभराची ट्रीटमेंट आहे आणि एवढं करून सुद्धा गॅरंटी नसते. एक 50 ते 60% सक्सेस रेट असतो आणि काही वेळेला रिपीट पण करावं लागतं. आपल्याला सर फोन बरेच येत आहेत. उज्ज्वला बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार उज्ज्वलाजी. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेली आहेत आणि आम्हाला बाळ नाहीये. दुर्बीण टेस्ट वगैरे 2 ऑपरेशन झालेली आहेत आणि वजन पण खूप वाढत चाललंय. 2 ऑपरेशन कसले झाले? दुर्बीण टेस्ट आणि लॅप्रोस्कोपी वगैरे ते झाले. वजनही वाढतंय. आपलं वय किती? 29 वर्ष आणि गेले 8 वर्ष आम्ही ट्रीटमेंट करतो, 8 ते 9 वर्ष. बरं बरं, चालेल, धन्यवाद. सर त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी लॅप्रोस्कोपी केलेली आहे, गेली 10 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला आणि 8 वर्ष ते ट्रीटमेंट घेत आहेत पण अजूनही काही बाळ नाहीये. काय सांगा सर? हो ना, आता काही आणि वजनही वाढतंय. होय, विषय गंभीर व्हायला लागतो. 8-9 वर्ष झाली, लॅप्रोस्कोपी झाली, बरंच काही गोळ्या, सोनोग्राफ्या आणि मग काय होतं इथे आपण आज म्हणतो ना प्रतिबंध करायचा, आळा घालायचा, तर ही ट्रीटमेंट सुद्धा योग्य ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये घेणं आहे. आता नुसतं वर्ष गोळ्या खात जाल, जर सोनोग्राफ्या कराल, ऑपरेशन मागे ऑपरेशन व्हायला लागली तर आपण आपल्या बॉडीवरती त्याचे परिणाम व्हायला लागतात, मग तो गंभीर व्हायला लागतो विषय. मात्र एनिवे जर सगळं नीट झालं आहे आणि आज जर 9 वर्ष झाली आहेत तर टेस्ट ट्यूब बेबीची वेळ आली असते आणि त्यावेळेला आपण ते न आवडून सुद्धा असे मार्ग तुमच्या समोर ठेवतो. मग हे करून प्रश्न सुटले तर नंतर काय काळजी नसते आपल्याला त्याची, पण नाही सुटले तर मग असं स्त्रीबीज कमजोर असू शकतात, शुक्रजंतूंचा प्रॉब्लेम असू शकतोय, नाहीतर गर्भनलिका चांगल्या कार्यरत नसतील किंवा गर्भपिशवीमध्येही ह्या 4 पार्ट्स पैकी कुठेतरी जो प्रॉब्लेम आहे तो मात्र नीट आधी शोधावा आणि मगच पुढे जावं. सर वंध्यत्व जे आहे आता ते शोधण्यासाठीच्या काही उपचार पद्धती किंवा काही टेस्ट असतात का? हो ना, म्हणजे स्त्रीच्या ब्लड टेस्ट, सोनोग्राफी करून आपण त्या अंडकोशांचा अभ्यास, स्त्रीबीजांचा अभ्यास आणि गर्भपिशवीचा अभ्यास करतोय आणि पुरुषांमध्ये ब्लड टेस्ट आणि सीमन टेस्ट करून शुक्रजंतूंचा अभ्यास करतो. तर ही बेसलाईन असते आणि ह्या पुढचे जास्त माहिती घेण्यासाठी लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रॉस्कोपी सारख्या टेस्ट असतात. मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड, अडिशन्स, ट्युबरक्युलोसिस असे आजार लॅप्रोस्कोपी मधून दिसतात. मग त्याला घेऊन आपल्याला पुढे जाता येतं. नक्कीच. सर आपण जेव्हा याविषयी म्हणतोच आहे परत अगदी पुन्हा परत येतोय की प्रतिबंध हा आपला आजचा विषय आहे, तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी सर काय काळजी घ्यायला पाहिजे? कसं आहे ना बघा की हल्ली लोक म्हणजे धावपळीमध्ये विसरले आहेत की
आपण जरी जीवनशैली बदलली तरी काही निसर्ग आपल्यासाठी बदलणार नाही आहे. निसर्ग आपल्या जागी आहे तिथेच राहणार आहे. आम्ही त्याची काळजी घेणं आहे, आपल्याला आपल्याकडनं काही प्रतिबंध आणणं आहे. म्हणजे खाणं पिणं वेळेवर, वजन न वाढू देणं, ताणतणावावरती आळा आणणं, वर्किंग आवर्स किती वेळ काम करतायत त्याच्याकडे प्रायोरिटी ठेवणं आणि वर्क आणि लाईफचं बॅलन्स साधता येणं, इन्फेक्शन्स, ट्युबरक्युलोसिस सारख्या आजारांपासून दूर राहणं, प्रतिकार शक्ती वाढवणं, स्मोकिंग, अल्कोहोल सारख्या गोष्टींपासून 2 हात लांब राहणं, असल्या गोष्टी चुकून कधी होऊ नये. आणि एवढी जरी काळजी घेतली तरी मग जर वेळ आली तर आम्ही ऍडव्हान्स ट्रीटमेंटनी तुमची मदत करू आणि ती मदत जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते. त्यामुळे लोकांनी हे करावं. अजून एक एवढंच म्हणेन की वेळेवर मदतीला जावं. आजकाल इंटरनेटच्या मुळे काय झालंय ना, लोक आधी इंटरनेटकडे जातात, मग तिथे ते इंटरनेटवर शोधतात मार्ग आणि त्याच्यात मदत घ्यायला वेळ लावतात. आणि सगळ्यात महत्वाचं, देवावरती एवढा दांडगा विश्वास आहे की ही एक दैवी गोष्ट आहे आणि जेव्हा देव देईल तेव्हा होईल, नाही तर आम्ही काय त्याच्यात एवढं करणार नाही. तिथं पण वेळ बऱ्याच वेळेला जातो. या 2 काळजीचे विषय मला. आणि ह्यात मुळात IVF ही जी ट्रीटमेंट आहे ही जर वेळीच घेतली तर नक्कीच तुमचं स्वप्न साकारलं जाईल, हे मात्र नक्की असतं. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडे योग्य उपचार पद्धती योग्य वेळेला घेतली तर नक्कीच मदत होईल. डॉक्टर, एवढे सगळे आपण चर्चा करतोच आहे, पण तरी पुन्हा आपण म्हणतो की वंध्यत्व म्हणजे पुरुषांविषयी आपण खास असं म्हणू की जेव्हा शुक्रजंतू नसतातच तेव्हा आपण काय करतो? हो ना, हा एक मोठा धक्कादायक गोष्ट असते बघा, की जर कोणी 2 वर्षांनी आमच्याकडे येतंय की सर आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाली आहेत आणि अजून काही प्रेग्नन्सी होत नाही आहे, मग मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण टेस्ट करतो. आता टेस्ट मध्ये काही वेळेला अचानक असं दिसतं की सीमन काउंट मध्ये शुक्रजंतू 0 आहेत. आता हा खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या पुरुषाला तर लागतोच, पण त्या कपलला त्याचा धक्का बसतोय आणि ही गोष्ट कुठे बोलावी ते घुसमटल्यासारखं होतं त्यांना. आणि मग ऑफकोर्स जर राईट सल्ला घेतला गेला तर टेस्ट करता येतात. टेस्ट करून हे प्रूव्ह करता येतं की शुक्रजंतू बॉडीमध्ये आहेत का. जरी काउंट 0 असला तरी बॉडीमध्ये प्रोडक्शन चालू असेल तर आपण ते निडल टाकून काढून घेऊन ऍडव्हान्स ट्रीटमेंटच्या मदतीने प्रेग्नन्सी घडवू शकतो. हे खूप थोड्या लोकांना नीट कळतं. त्या अगोदर हॉर्मोनच्या ब्लड टेस्ट करतो आपण. शुक्रजंतू बनतायत असं दिसलं तर पुढे जाऊन ती बायोप्सी करतो. अशातनं खूप जणांच्या प्रेग्नन्सीज घडलेल्या आहेत. मात्र जर तशी बायोप्सी झाली म्हणा किंवा हॉर्मोन्सचे रिपोर्ट ॲबनॉर्मल आले आणि तिथे आपल्याला बॉडीमध्ये शुक्रजंतू बनतच नाही आहे तर मात्र मग तो शेवटचा पार्ट. तिथे मग बाहेरनं घ्यायची वेळ येते, डोनर स्पर्म्स. पण ह्या सगळ्या गोष्टी कसं ना व्यवस्थित काउन्सिलिंग करून माहिती देऊन समजुतीने केलं तर काय लागेल ती ट्रीटमेंट लोक घेतात, मनाच्या तयारीने व्यवस्थित करतात. बरोबर आहे सर. वंध्यत्व जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा डॉक्टरांकडून किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं की बेबी कन्सीव्ह नाही होत म्हणून आपण आता डॉक्टरांकडे जावं, सल्ला घ्यावा. पण यासाठी तुम्ही असं सांगाल का की जे लग्न झालेली जोडपी आहेत त्यांनी लग्न झाल्यावरच समुपदेशकाकडे जावं, काउन्सिलिंग करून घ्यावं? मी तर म्हणेन लग्न झाल्यावर नाही, अगदी लहान मुलांपासून त्यांच्या ह्या आपल्याला टाळायचंय जर हे सगळं तर त्यांना व्यवस्थित गायडन्स देणं, खाणं पिणं, त्यांना ह्या गोष्टींची समजूत देणं आणि मग असं करून जेव्हा ते ऍडल्ट्स होत आहेत मग लग्न ह्या विषयामध्ये येतात, जेव्हा लग्न होतं त्यांचं तेव्हा त्यांना प्रॉपर गायडन्स लागणं. कित्येकांना ह्याचं नॉलेज नसतं की बॉडीची फिजिओलॉजी काय, स्त्रीबीज कसं बनतं, प्रेग्नन्सी कशी घडते. तुम्ही यू विल बी अमेज्ड की अगदी वयात आलेल्या 35-30च्या लोकांना सुद्धा काही वेळेला माहित नसतं की बेबी डिलिव्हर कसं होतं. हे एवढं नॉलेज कमी आहे. त्यामुळे अवेअरनेस आणि तुम्ही म्हणता तसं काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. हा विषयच असा आहे की जिथे जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. आपली शरीर रचना आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण काय उपचार घेतोय, कारणं काय आहेत हेही डॉक्टरांकडून समजून घेण्याची गरज आहे. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला धरूनच आपण आरोग्य सल्ला सांगणार आहे. तो पटकन तुम्ही लिहून घ्या किंवा हा आरोग्य सल्ला लक्षात ठेवा. धूम्रपान किंवा मद्यपानामुळे स्त्रिया आणि पुरुषांना वंध्यत्व येऊ शकते, म्हणून त्यापासून दूर राहावे. अयोग्य पौष्टिक आहारामुळे वजन खूप कमी किंवा खूप जास्त झाल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. त्यामुळे योग्य आहार घेऊन आपले वजन आटोक्यात ठेवावे. ताणतणावामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. तसे दोघांपैकी एकाला जरी वाटत असल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी. आजच्या कार्यक्रमात जे आपले तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर संदीप माने, यांच्याकडे तुम्हाला जर थेट संपर्क साधायचा असल्यास डॉक्टरांचा पत्ताही तुम्ही जरूर बघा. डॉक्टर संदीप माने, ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर, ठाणे पश्चिम,
शाखा अंधेरी पश्चिम. दूरध्वनी क्रमांक आहे 022, हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 21712333 किंवा 45. मोबाईल क्रमांक आहे 9930146565. वेबसाईट www.theoriginfertility.com. ईमेल आय डी आहे info@theoriginfertility.com. हाच कार्यक्रम पुनःप्रक्षेपित होणार आहे आणि तो तुम्ही बघणार आहात 12 जानेवारीला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या सुद्धा आम्हाला जाणून घेण्याची इच्छा असेल. याशिवाय इतरही जे डॉक्टर आहेत ज्यांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा खास पत्ता. हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आय डी हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com. तुम्ही आम्हाला फेसबुकवरही जॉईन होऊ शकता, facebook.com/ddsahyadri.in. याशिवाय यूट्यूबवरही तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात, youtube.com/users/ddsahyadri. सर, चर्चा चालूच आहे आणि आपण बरेच विषय हाताळण्याचा प्रयत्न करतोय. सर, पुन्हा एकदा येते की वंध्यत्व जेव्हा आपण म्हणतो, तुम्ही सांगितलं की आजकालची मॉडर्न जी पद्धती आहेत, वजन वाढतंय. पुन्हा एकदा या सगळ्यांचा सर सारांश आमच्या खास प्रेक्षकांसाठी सांगा. हो ना, आता आपण म्हणतोय कसे निसर्गाचे नियम आहेत. आपल्याला गरजेचं आहे की ह्या नियमांनी आपण वागावं आणि आपलं काम सोपं करावं. असं जर केलं तर व्यंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याला घेऊन तुमचा त्रास, पेन, सफरिंग, नुकसान खूप वाचेल. एवढं करून मात्र जर व्यंधत्व आलंय जे तुमच्या हातातलं नाही आहे, तर अशा वेळेला मात्र तुम्हाला योग्य वेळेला लवकरात लवकर योग्य ठिकाणी सल्ला घेणं आणि मग तो सल्ला घेऊन आपलं पुढची ट्रीटमेंट करणं. मग आम्ही ऑफकोर्स स्पेशलिस्ट आहोत ह्या कामासाठी. आता जर तुम्ही निसर्गाच्या नियमांनी केलेलं आहे, आळा घालायचा प्रयत्न केला आहे, तर ती ट्रीटमेंट सुद्धा जास्त इफेक्टिव्ह होते आणि मग अशा वेळेला तुमचे प्रश्न बऱ्याच वेळेला सुटतात. त्यामुळे व्यंधत्वाला पहिलं तर टाळता यावं. नाही टाळता आलं तर वेळेत सल्ला घ्यावा आणि मग ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ती प्रश्न सुटतात. काही वेळेला ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागते. अगदी एक डोनेशन, बाहेरनं स्त्रीबीज घेणं, सरोगसी, असे खूप काही ॲडव्हान्स्ड पण पद्धती आहेत ज्यांची वेळ काही लोकांवर येते. नक्कीच सर, अगदी IVF मध्ये तुमचा हातखंडा आहे आणि खास आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी पटकन सांगा सर की IVF जर फेल होत असेल तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? ही एक स्लाइड पटकन दाखवतो सर. आपल्याला स्लाइडसाठी आपल्याला थोडासा वेळ नाहीये सर, तर तुम्ही IVF मध्ये कसं आहे बघा, स्त्रीबीज, शुक्रजंतू आणि गर्भपिशवी असं आहे. हा कॉलम बघा. पहिल्या कॉलम मध्ये आहे स्त्रीबीज. स्त्रीबीज कमजोर असली तर IVF फेल होतं आणि मग एकदा, दोनदा, तीनदा नाही झालं तर आपण डोनर घेतो आणि गर्भपिशवीची कमजोरी असेल तर सरोगेट मदर घेतो. असे हे वेगवेगळे ऍडव्हान्स मार्ग असतात IVF जर वारंवार फेल व्हायला लागलं तर. नक्कीच. डॉक्टरांकडून आपल्याला खरंच सामाजिक संदेश मिळालाय. समुपदेशन स्वीकारलं पाहिजे आपण, योग्य वेळी योग्य उपचार केलं पाहिजे, हे नक्कीच आपण जाणून घेतलंय. मॉडर्न मेडिसिन मध्ये एक वाक्य आहे हेल्दी बेबी फ्रॉम हेल्दी मदर, पण सध्याच्या काळात हे वाक्य हेल्दी बेबी फ्रॉम हेल्दी मदर अँड फादर असं म्हटलं पाहिजे. कारण आई बाबांचा जन्म होतो तो त्या बाळाच्या जन्मानंतरच. त्यामुळे सुदृढ आरोग्य जर हवं असेल तर सकस आहार घ्या, घरचं वातावरण आनंदी ठेवा, व्यसनांपासून दूर राहा, सकारात्मकता विचार ठेवा. यामुळे तुम्ही नक्कीच, आणि जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याने तुम्ही तुमचे स्वप्न साकारू शकतात. नवीन वर्ष येतंय आणि नवा रंग येतोय, नवा उत्साह आहे, नवा जोश आहे. बघूया 31 डिसेंबरला खास सह्याद्री वाहिनीवर धूमशान कार्यक्रम 2000 रात्री 9 वाजता 2016 खास आपल्यासाठी. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी खास ही माहिती सांगितली आणि आम्हाला थोडक्यात आमची जनजागृती केली, त्याबद्दल हॅलो डॉक्टर तर्फे आणि सह्याद्री वाहिनी तर्फे आपले धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.